पाणी तुझ्या लग्नात तर मी मन भरस्तवर नाचणार आहे बघ. नव्या कोऱ्या साडीची घडी मोडणार आहे, नाकात नथ घालणार आहे, गळ्यात ठुशी आणि बाकीचं बी दागिने घालणार आहे. नवरीची आई म्हणून लई मिरवणार आहे मी. तसं बी किती दिवस झालं दागिने घातलं नाही. आता तुझ्या लग्नात ती बी हौस पुरी करणार आहे मी. काय झालं? तुमच्या दोघांची तोंड का पडली एवढी? घालू नको का दागिने मी? अगं नाही नाही तसं नाही, घाल की. अगं ते असतातच घालायसाठी. अगं लेकीचं लगीन आहे म्हणल्यावर तुला काय मिरवायचं ते मिरव. आहे का नाही करा? आणि हा हो आई, तुला जी हाऊस करायची ना ती तू सगळी कर. चला आता मी निघते बाबा, नाहीतर उशीर होईल मला. चल गो क्या. हा चला. सावकाश जागा राणे. अरे देवा, किती फोन मेसेज आलेत त्या मुलाचे. तर मी काय सांगू त्याला की मला ए बाबा, कसला विचार करते एवढा? अरे मला लय मेसेज आणि कॉल आलेत. कुणाचे मेसेज आणि कॉल येतात तुला? तो मुलगा नाही का काल आला होता मला बघायला, तो सकाळपासून मेसेज आणि कॉल करतोय. अरे हा म्हणजे तुझ्या आवनचा कॉल आला होता म्हणजे. हा अगं मग त्यात काही एवढं टेन्शन घेण्यासारखं? तू परत फोन कर आणि विचार काय झालं होतं. नाही ना करू शकत. का? अरे त्याचा मेसेज आलाय बघ की दुपारी आपण बाहेर जेवायला जाऊ. अयो लगेच बाहेर जेवायला? लईच पुढचं निघालं त्यो. अगं पण असं बी तुझं लग्नच होणार आहे ना, मग जा की, काय होतंय? मला नाही जायचंय त्याच्या बरोबर जेवायला. असं बरं वाटतं का? आणि तसं पण अरे 15 मिनिटं बोलला रे तो माझ्या बरोबर, आणि त्यात पण अर्ध्या वेळी इंद्रजित सरांनी विचारलेले प्रश्न विचारले त्यांनी मला. अशा माणसाला लगेच असं नवरा बिवरा मानणं जरा जड जाते रे मला. डोक्यात काय शिस्ते मला काहीच कळणार. आणि खरं सांगू का, मला नाही आवडलाय तो मुलगा. मला ना हे लग्नच नको वाटते. कुठे त्याच्याकडे बघून आहे ना अशी नवऱ्यावाली फिलिंगच नाही येते. तसं काय नसतं. इडीबिडी झाली का तू? आणि लग्न झाल्यावर सगळं ठीक होतं. तुला एक सांगू का, तू ना एक काम कर, तू डोळे बंद कर. हाय का आता? आता कशाला डोळे बंद करायचं? ऐक तरी, डोळे बंद कर. आता तू होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा डोळ्यापुढे आण आणि त्याच्याकडे पिरमान बघ. नको नको गे. अरे देवा, काय दिसलं हे? बाबा हे चुकीचं आहे, हे नाही दिसलं पाहिजे असं काय पण. ए बाबा काय झालं? अगं बोल की. हे डोळे बिळे नको बंद करायला, आपण दुसरं काहीतरी सांग बरं तुम्हाला. नाही तू माझं ऐक तरी एकदा कर की. बर हा ती हे डोळे बिळे बंद करायला नको सांगू तुम्हाला, दुसरं काहीतरी करू आपण. बाबा माझं टेक्निक आहे तो. अगं राणी, तुला होणारा डोक्याचा ताप आलाय बघ बाहेर. काय? कोण आलंय? अगं तुझा होणारा नवरा आलाय. काय? मालती, कामात नसेल तर बोलायचं होतं. बोला ना. इंद्राबद्दल बोलायचंय? नाही, राणीबद्दल. हसायला काय देता? नाही काही नाही, बोला. राणीचा बघण्याचा कार्यक्रम कसा झाला? चांगला झाला. मुलगा कसा आहे? नाही त्याचा स्वभाव वगैरे? मुलगाही उत्तम आहे. स्वतःचा बिझनेस आहे त्याचा. 50-60 गाई म्हशी आहेत. आणि आता त्याच्याच जीवावर स्वतःचं आईस्क्रीम पार्लर उघडायचं म्हणतोय.
आणि स्वभाव म्हणाल ना तर अगदी बोलका स्वभाव आहे. चांगली गोष्ट आहे. त्याचे आई वडील म्हणजे सासरकडची मंडळी कशी आहेत? तेही उत्तम आहेत की. खरं सांगू ना तर अगदी जीवाला जीव देणारी माणसं आहेत. तुम्हाला वाटतं ना मी राणीचा फक्त रागरागच करते, पण तिच्यासाठी चांगलंच सासर निवडलंय मी. मी तशा मनानं चांगले आहात हो. अगो बाई, तुम्हाला खरंच असं वाटतंय का? आणि तुम्हाला काय कुठं माझं खरं वाटतंय? पण असो, राणीसाठी तुम्ही एवढं सगळं केलंय ह्याचाच मला आनंद आहे. काय बिचारी सुखात नांदायला हवे. तुम्ही काळजीच करू नका. तिचं सासर म्हणजे स्वर्गच म्हणायला हरकत नाही. आणि काळजी करायचीच असेल ना तर जरा घरच्यांची पण करा. मला टोमणे मारणं तुमचं काही थांबत नाही, नाही? पण तुमच्यावर रागून चालणार नाही. खूप मोठी कामगिरी पार पडलीत तुम्ही. आमच्या बुवांचा भार हलका केलात. हो मग. आणि इथून पुढेही लग्नाच्या प्रत्येक गोष्टीत मी अगदी जातीने लक्ष घालणार आहे. लग्नाचा सगळा भार मी अगदी माझ्या खांद्यावरच घेतलाय. अरे वा, तुम्ही काळजी करू नका. तुमचा भार हलका करायला मी तुमच्या सोबत असेन. आता राणीचं लग्न आणि तुम्ही नाही असं होईल का? हम तेरे आशिक है दीवाने हैं, हम तेरे आशिक है दीवाने हैं, तेरे चाहने वाले हैं, हम बिझनेसमन है दिल के बिझनेस वाले हैं. कशी वाटली माझी शायरी? अगं 2 रात जागून लिहिली आम्ही ही शायरी. तुला आवडली असेल जसा मी आवडलो तू तसं. काय झालं? अगं बोल की बायको. काय बोलू? हाय का? आता ही पण मीच सांगायचं होय तुला? अगं जरा बोल इकड तिकडचं. हा, जरा प्रेमाभिमाचं बोल की. अगं लाजतीस का काय? नाही नाही, तसं नाही. पण आपण आता इथं उभं राहून नाही बोलू शकत. का? ही माझी कामाची जागा आहे. मग त्याला काय होतंय? आता तू आपल्या दिलात जागा केली आहेस तर आपण कुठं बी उभं राहून बोलू शकतोय की. हा, पण अहो आपण आता इथं नको उभं राहायला. तर मी काय म्हणते, तुम्ही जाता का आता इथून? म्हणजे प्लीज जा ना. अर असं आहो बिवो नको करू. पण आत्तापासून नवऱ्याला एवढा मान देतीयस का नाही? ते आवडलं बरं का आपल्याला, लय आवडलं. मी जाणार पण एकटा नाही जाणार. मग माझ्या या गोड बायकोला घेऊनच जाणार. पण आता मी नाही येऊ शकत. बघ, नाही म्हणायचं नसतं बायको नवऱ्याला. मी म्हणलं होतं का नाही आपण जेवायला जायचं म्हणून? चल पटदिशी. काय झालं? लाजलीस का काय? नाही नाही, तसं नाही. पण आता मला काम आहे ना, मी नाही येऊ शकत. ए बायको, आत्ताच गोड म्हणलं का नाही मी तुला? आता लगेच अशी कडू वागतीयस होय? चल म्हणलंय की तुला. अहो पण हे असं कामाच्या वेळेला नाही येत आहे. ती काय मला माहित नाही, यावं लागतंय. म्हणजे जबरदस्ती करणार का तुम्ही माझ्यावर? अगं नवराजी करतो का नाही, त्याला जबरदस्ती नाही म्हणत, त्याला प्रेम म्हणतात. प्रेम आणि प्रेमानच चल म्हणलं तुला मी. हा, चल आता, चल माझ्या वाटेने. अहो पण अगं तुला एवढं सांग. काय करतोय इथे? काय रे, तुझं काय काम आहे इथे? काय म्हणजे मी माझ्या हक्काच्या बायकोला भेटायला आलोया. बायको? त्याचं काय काम आहे इथे? अहो सर, ते जेवायला जायचं म्हणतात. नाही आता नाही जमणार. आपल्याला त्या व्हिडिओचं डबिंग करायचं पहिलं. ते करून घे पटकन, चल. अहो पण सर, वेळ नाही आपल्याकडे. चल लवकर.
आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं केटी? आता लक्ष्मी फायनान्स कंपनीने एक्झिस्टिंग क्लायंट सोडून कोणालाही कर्ज द्यायचं नाही अशी पॉलिसी काढली आहे. काय? हे कधी झालं आणि त्यांनी कळवलं कसं नाही? मग तुम्ही विचारायचं ना. हो आबा, मी उद्याच सगळी नीट चौकशी करतो आणि तुम्हाला कळवतो. सगळी चौकशी नीट करा आणि मला अपडेट द्या. ओके आबा. अहो काय झालं, काही टेन्शन नाही का? ह्या घरात कोणामुळे टेन्शन येतं? का हो असं बोलता? एकदा तरी त्याच्यावर विश्वास ठेवलाय का? हा मिंद्रा, तू लक्ष्मी फायनान्स कंपनीकडनं लोन घेणार आहेस का? हो. का? हे लोन घेण्याआधी तू त्या कंपनीची चौकशी केली होतीस? आबा तुम्ही परत परत का माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करताय? तुम्ही तुमची रिटायर्ड लाईफ जगा ना तुमच्या पद्धतीने. जेवढं विचार तेवढंच बोल. तू त्या कंपनीची चौकशी केली होतीस का? त्यांचे व्यवहार कसे असतात, ते एवढे मोठे फंड्स कसे मॅनेज करतात, त्यांची हिस्ट्री काय, हे सगळं चेक केलं होतंस का? आबा तुम्हाला मूर्ख वाटतो का मी? तुम्हाला मी कॅपेबल वाटत नव्हतो तर का म्हणून एमडी अपॉइंट केलं आपल्या कंपनीचा? विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे. काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुम्ही तरी थांबा ना, आत्ता आलाय ना तो, त्याला घरात तर येऊ द्या. तुम्ही थांबा जरा. इंद्रा, तुझ्या कंपनीकडनं लोन घेतोस ना, आणि बरेच फ्रॉड केलेत अशी माहिती मिळाली मला. आबा कुठून मिळाली माहिती तुम्हाला? सांगा ना, कुठून मिळाली माहिती? हे बघा, माझ्याकडे त्या कंपनीची इन्फॉर्मेशन होती म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केलाय. आणि तुला ही इन्फॉर्मेशन कुठून मिळाली? अहो इंटरनेटचा जमाना आहे, सगळं काही एका क्लिकवर मिळतं आजकाल. एका क्लिकवर मिळणारी इन्फॉर्मेशन खरीच असते कशावरून? ही इन्फॉर्मेशन मॅनेज करता येऊ शकते. खरी इन्फॉर्मेशन काढायची असेल ना तर जवळचे कॉन्टॅक्ट्स, आपली जवळची माणसं ह्यांच्याकडनं माहिती गोळा करावी लागते. ज्या ज्या कंपनीने या फायनान्स कंपनीकडनं कर्ज घेतलंय त्यांचे अनुभव काय होते विचारलंस तू? नाही विचारलं मी त्यांना, नाही इम्पॉर्टंट वाटलं मला ते. आणि मुळात मला हे कळत नाही की आपले कॉम्पिटिटर आपल्याला खरी इन्फॉर्मेशन का म्हणून देतील. मी एवढी वर्षाची माणसं जोडलीत ना, ती माहिती खरीच असते. हा अनुभव आहे माझा. पण तुझं कसं आहे, तुला माणसं न जोडता काम करायचं, हा प्रॉब्लेम आहे तुझा. आबा एक काम करूया का, मी रिझाईन करतो, तुम्ही तुमच्या कंपनीचं काय करायचं ते करा. कारण हे सारखं सारखं मला जे तुम्ही पोक करून युजलेस असल्याचं फील करवताय ना, त्याचा कंटाळा आलाय मला, सहन नाही होते मला आता ते. तुला काय माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये टोकाचा अर्थ काढायचा आहे? एक बाप म्हणून माझा मुलगा कुठल्या कंपनीकडनं कर्ज घेतोय हे मी विचारायचं नाही? अहो मग बाप म्हणून अशी चौकशी करा ना कधीतरी माझी, की माझी मेंटल हेल्थ ठीक आहे का, मी नीट आहे का, व्यवस्थित आहे का. नाही, तुम्हाला सतत बिझनेसचं डिस्कशन करायचं असतं. आणि त्यातही काय, मी कसा मूर्ख तुम्ही कसे शहाणे हेच प्रूव्ह करायचं असतं तुम्हाला. अरे तुला टेन्शन येऊ नये, तुझ्यावरती प्रेशर येऊ नये म्हणून सावध राहायला सांगतोय तुला मी. का तुला सावध व्हायचंच नाहीये? हे म्हातारं कशाला मध्ये पडतंय? इंद्राने जर याचं सगळं ऐकलं तर घोळ होऊन बसेल. नाही नाही नाही, विक्रांत तुला काहीतरी करायला पाहिजे. अरे काय विचारतोय मी? आबा बिलीव्ह मी, इंद्राने यावेळी खरंच सगळी इन्फॉर्मेशन मिळवली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन काम करतोय तो. मी स्वतः बघतोय ना. बघा, मी आमच्यावर नाही, निदान विक्रांतवर तरी विश्वास ठेवाल का नाही? अहो इंद्राचे सगळे व्यवहार तो रोज जवळून पाहतोय. आबा ही वेळ आहे, आत्ता आपल्याला इंद्राला सपोर्ट करायला हवा. ठीक आहे, तुम्हाला मी काय सांगतोय समजतच नसेल, मलाही बोलायचं नाही. पण रावत नाही म्हणून सांगतोय, खूप मोठी रिस्क घेतोस तू. हो मी डे वन पासून हेच सांगायचा प्रयत्न करतोय की मी रिस्क घेतोय. आई यांना कळत कसं नाहीये, मी सारखं सारखं एकच गोष्ट रिपीट करतोय की बिझनेस हा रिस्क घेतल्याशिवाय ग्रो होत नाही. आबा आबा एक मिनिट, नाही तुम्हाला असं वाटतं का की आजपर्यंत तुम्ही जे नाही करू शकलात ते मी करून दाखवतोय म्हणून तुमचा मान सन्मान कमी होईल? इंद्रा, आई एक मिनिट, असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुमचा गैरसमज आहे. असं काही होणार नाही याची खात्री मी देतो तुम्हाला. आयुष्यभर तुम्ही तुमचा मान सन्मान जपत बसा. मग इंद्रा, विक्रांत, माझा अनुभव मला सांगतो, खात्री आहे मला,
इंद्राला कुणीतरी फसवत आहे. तो मान्य करणार नाही, आणि त्याला कोणीतरी फसवत आहे. तर मी जे काही उभं केलंय ते सांभाळण्याची जबाबदारी माझीच आहे. बघू, उद्या बोलू. आबा, तुम्ही काही काळजी करू नका. पण मला काय वाटतं, उद्या बोलू. आबा हुशारात, चांगला अंदाज बांधताय. इंद्राचा अतिशहाणपणा त्याला नडणारच आहे. विक्रांत, उद्याच्या उद्या हा प्लॅन आवरता घ्यावा लागेल. हॅलो. हा हॅलो, बोला विक्रांत साहेब. आता जे काय सांगतोय ते नीट ऐकायचं. इंद्राला अडकवण्यासाठी जो काही ट्रॅप रचला होता तो आता कुंडाळायचा आहे. म्हणजे तू इथून गायब व्हायचंयस, आणि असं गायब व्हायचंस ना की कोणाला सापडणार सुद्धा नाही. पण माझे पैसे? तू अंडरग्राऊंड झालास की तुला तुझे पैसे मिळतील, पण जर का समोर आलास ना तर तुला असा गुंडाळीन ना. ती वेळच व्हायची ना. आता आपण मिस्टर इंडिया सारखा गायब होणार, दिसायचा प्रश्नच नाही. गुड. फोन तर लागत नाही आहे माणसाचा. इंद्रा, ये नाश्ता करून घे. नाही, मला नाश्ता नकोय, तुम्ही खाऊन घ्या. अरे असं कसं तुम्ही खाऊन घ्या? हे बघ, मी तुला उपाशी पोटी कुठेही जाऊ देणार नाही. चल बरं नाश्ता करायला. आई, एकदा सांगितलं ना मला नकोय नाश्ता. कळत नाही का तुला एकदा सांगितलेलं? इंद्रा, ही कुठली पद्धत झाली बोलायची? आणि आता तू माझ्यावरही चिडणार आहेस का? सॉरी, मी थोडा एका कामात बिझी आहे. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे. आणि इतकं काय झालंय? अगं, मी एक इम्पॉर्टंट कॉल करतोय आणि तो एंगेज येतोय, त्यामुळे थोडं टेन्शन आलंय मला. आय एम रिअली सॉरी. तुम्ही खाऊन घ्या, माझं काम झालं की मी पटकन खाऊन घेईन. ओके? असा कसा फोन स्विच ऑफ लागतोय? याआधी असं कधी झालेलंच नाहीये. हा फार मोठ्या डीलचा प्रश्न आहे. नाही, आता फोन करत बसण्यात काही पॉईंट नाहीये. लक्ष्मी फायनान्सच्या ऑफिसला जायला हवं. काय रे, काय झालंय? नाही, काय नाही. नमस्कार. सॉरी, म्हणजे खूप वेळ वाट बघावी लागली. नाही, इट्स ओके. तुमची ओळख? मी इंद्रजित महाडिक, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ महाडिक इंडस्ट्रीज. ओ, दॅट्स ग्रेट. बोला ना सर. ॲक्च्युली मला एका प्रोजेक्टसाठी फंड्सची गरज होती, म्हणून मी तुमच्या कंपनीत लोनसाठी अप्लाय केलं होतं. म्हणजे कोणाशी बोलला होता तुम्ही? माहीत नाही, कोणी मेहता म्हणून होते. मेहता? मेहता नावाचा कोणी आमच्या इथं ऑफिसर नाही आहे. हां, मॅनेजर पण नाही. नक्की सर, असं कसं होईल? मी स्वतः त्या माणसाशी बोललो होतो, पण मी आज सकाळपासून त्याला कॉल ट्राय करतोय, त्याचा फोन कंटिन्यू स्विच ऑफ येतोय. तुमचं खरं आहे, पण हे बघा, आम्ही ज्या वेळेला एखादं लोन प्रोसेस करतो ना त्याला त्याची नोंद करतो, आणि ती स्पेशली या बुकमध्ये. आता तुम्हीच बघा, तुमचं नाव यात आहे का बघा. हो, बघायची गरजच नाहीये ना, मी स्वतः सांगतोय तुम्हाला. तो माणूस नाही, असा माणूस मी नाही ओळखत. सर, असं कसं होईल? मी स्वतः त्या माणसाशी बोललो होतो, आणि त्याने मला प्रॉमिस केलं होतं की माझं लोन इझिली पास होईल. हवं तर तुम्ही ही फाईल चेक करा.
आय एम सॉरी सर, पण तुमच्यासारख्या वेल एज्युकेटेड आणि MD पदावर काम करत असणाऱ्या व्यक्तींकडनं हे अपेक्षित नाही आहे. व्हॉट डू यू मीन? आय मीन तुम्ही हे डॉक्युमेंट्स नीट वाचलेले नाही आहेत. तुम्ही नीट बघा. दीज आर ऑल फ्रॉड्युलंट डॉक्युमेंट्स. असं कुठलेही डॉक्युमेंट्स आमच्या कंपनीचे नाही आहेत. तुझ्या कंपनीकडे लोन घेतोस त्यांनी बरेच फ्रॉड केलेत अशी माहिती मिळाली मला.